मित्र हो, आज आपण रात्रीचा खेळ ही कथा ऐकणार आहोत. गावात शांतता पसरली होती. रातकिड्यांची किरकिर आणि कुत्र्यांचे भुंकणे सोडले तर सगळीकडेच नीरव शांतता. चंद्र पूर्णपणे आकाशात चमकत होता आणि त्याचे शीतल चांदणे घरांवर आणि झाडांवर पसरले होते. रामू आणि श्यामू दोघे मित्र होते. दोघेही खोडकर आणि गावात प्रसिद्ध होते. आजही दोघांची एक नवीन खेळ खेळायचा होता. खेळ होता रात्रीला जिंकण्याचा. रामू म्हणाला, श्यामू, आज रात्र खूप मोठी आहे, चल आपण तिला हरवूया. श्यामू हसला आणि म्हणाला, कशी हरवणार आपण रात्रीला? ती तर सगळ्यांना झोपवते. रामूने डोळा मारला आणि म्हणाला, अरे आपण जागून तिला हरवू आणि सोबत काहीतरी मजेदार करू. त्यांनी ठरवले की ते दोघे मिळून गावात फिरतील आणि रात्री काय करते ते पाहतील. पहिले ते मारुतीच्या मंदिराच्या दिशेने निघाले. मंदिराच्या बाहेर एक वृद्ध माणूस बसला होता, जो जोरजोरात रामनाम जपत होता. रामूला गंमत वाटली. तो श्यामूला म्हणाला, बघ, हा माणूस रात्रीला आपल्या भक्तीने हरवतोय. पुढे जाताना त्यांना एक घर दिसले, जिथे दिवा जळत होता. आतून एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता. श्यामू म्हणाला, या घरात रात्र दुःख घेऊन आली आहे. रामू गंभीर झाला. तो म्हणाला, पण बघ, त्या घरात आई आहे. ती आपल्या मुलाला शांत करत आहे. ती आई आपल्या प्रेमाने रात्रीच्या दुःखाला हरवत आहे. अजून पुढे गेल्यावर त्यांना एक शेत दिसले. शेतात काका कामात व्यस्त होते. रामूने विचारले, काका एवढ्या रात्री काय करताय? काकांनी हसून उत्तर दिले, बाळा, रात्री माझं काम आहे. मी सकाळी पेरलेले बी आता पाणी देऊन वाचवतोय, नाहीतर रात्र त्याला सुकवून टाकेल. रामू आणि श्यामूला रात्रीचा खरा अर्थ कळला. रात्री म्हणजे फक्त अंधार नाही, तर ती एक परीक्षा आहे. काहीजण तिला आपल्या भक्तीने जिंकतात, काहीजण प्रेमाने, तर काहीजण कष्टाने. रामू श्यामूला म्हणाला, श्यामू, आपण रात्रीला हरवू शकत नाही, पण तिच्यात चांगलं काहीतरी करू शकतो. श्यामूने होकारार्थी मान हलवली. दोघांनी मिळून ठरवले की ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गावाला स्वच्छ करतील. अशा प्रकारे रामू आणि श्यामूने रात्रीच्या खेळाचा खरा अर्थ समजून घेतला. रात्री म्हणजे अंधार आणि वाईट गोष्टी नव्हे, तर एक संधी आहे चांगली कामे करण्याची, प्रेम वाटण्याची आणि कष्टाने जगण्याची. दुहेरी अर्थ या गोष्टीत रात्री या शब्दाचा उपयोग दोन अर्थाने केला गेला आहे. काळ, रात्री म्हणजे दिवस, मावळल्यावर येणारा काळ. अंधार किंवा समस्या, रात्री म्हणजे जीवनातील अंधकार, दुःख किंवा अडचणी. रामू आणि श्यामू रात्रीला हरवण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ ते जीवनातील अडीअडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक घटनेतून त्यांना एक नवीन बोध मिळतो आणि ते अधिक समजूतदार बनतात. मला आशा आहे की तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.